उशांत व्यायाम क्रीडा मंडळ संचलित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान श्री उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कौलापूर इथं 11वे 21 मे 2026 रोजी आमदार महेशदादा लांडगे हॉल इथं उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील उशांत मंडळ संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित सुधाकर गायकवाड मुंबई, पैलवान विष्णू माळी, सरपंच प्रकाश माळी, सचिव तानाजी तावदरकर, ट्रस्टी अशोक तावदरकर, माधुरी अमोल पाटील शिरगाव, बबलू पाटील, प्रकाश पाटील यांच्या हस्ते लेखी परीक्षा, कुस्ती स्पर्धा, निबंध स्पर्धा, वजन वाढ, वजन कमी करणे सत्कार करण्यात आला। तसेच सर्वोत्तम कुस्तीगीर म्हणून उत्तम पाटील यांच्या हस्ते शुभम नाईक शिपूर यांचा गौरव करण्यात आला। यावेळी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच पालक वर्गांमधून माधुरी पाटील शिरगाव, सुधाकर गायकवाड व मिसेस सुधाकर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच माजी सरपंच प्रकाश माळी यांनी शिबिरार्थी यांना तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांना बोलताना तुम्ही इथून शिकून गेलेले ज्ञान तुम्हाला जीवन उपयोगी आणि खेळासाठी उपयुक्त आहे। त्यासाठी तुम्ही केलेलं कार्य खूप मोठं आहे। इथल्या कोचिंग्सनी तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं दिलंय। तुम्ही त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मंडळाचे सचिव तानाजी तावदरकर, उपाध्यक्ष विष्णू माळी बापू, खजिनदार प्रकाश माळी, सदस्य अशोक तावदरकर, अमृत पाटील तसेच प्रशिक्षण विद्यार्थी यांचे सर्व पालक वर्ग उपस्थित होते। तसेच NIS कुस्ती कोच दीपक पाटील, सुशांत जाधव हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहभाग NIS कुस्ती कोच सुहास पाटील, सांगली पोलीस यांनी केले। तसेच कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय खेळाडू आकाश सावंत यांनी मानले। आपलं काम करतोय ना, आपलं काम करतोय असं करतात तुम्ही सातत्य ठेवत असेल तर वर्षभर तुम्ही परत व्यायाम तालीम त्यानंतर आपल्याला हे परत जर तुम्हाला भविष्यात जर मोठे पैलवान किंवा मोठं हे व्हायचं असेल तर तुम्हाला घरी जाऊन फक्त आता TV मोबाईल हे सगळं नाही करता, तुम्हाला सातत्य व्यायामावरती लक्ष दिलं पाहिजे। ते जे तुम्हाला मार्गदर्शन झालंय ते झालंय त्या मार्गदर्शन म्हणजे वर्षभर येऊन परत पुढच्या वर्षी कॅम्पला या त्यावेळी तो सरांचा तुम्हाला आदर्श घालून दिला तो पुढच्या वर्षी सरांच्या निदर्शनात आला पाहिजे की नाही मी तो आदर्श घालून दिलेले म्हणून माझी परत झाली